मुंबईच्या ताजलँड जॅन्डमध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना भेटणार आहेत। आज रात्री उशिरा बैठकसुद्धा आहे। आपल्यासोबत अमय घोले आहेत आणि पुन्हा एकदा ते नगरसेवक झालेले आहेत शिवसेनेचे। अमयजी, तुम्हाला शुभेच्छा, पुन्हा एकदा नगरसेवक झालेला। आरोग्य समितीवर तुम्ही होता, आता नेमकी कोणती समिती तुम्हाला हवी अशी तुमची इच्छा आहे? आणि आज ताजलँड हॉटेलमध्ये तुम्ही पोहोचलाय, एकनाथ शिंदे स्वतः भेटणारे सर्व नगरसेवकांना, काय भावना आहे? नाही, अपेक्षा काहीच नाही आहे। जे शिंदे साहेबांनी आणि जे स्वप्न बघितलं मुंबईसाठी ते पुरेपूर पूर्ण करणार हीच इच्छा आहे। कमिटी आणि अमुक ह्याच्यामध्ये आम्हाला काहीच स्वारस्य नाही। नक्कीच आपण पाहतोय की बराच संघर्ष होता तुमच्या प्रभागामध्ये सुद्धा। ठाकरेंचं वर्चस्व जास्त असं बोललं जात होतं, पण तुम्ही त्या ठिकाणाहून बाजी मारली। कसा राहिला तुमचा अनुभव? नाही, आज जे मतदान झालं ते विकासासाठी झालं। आज मी नेहमी बोलत आलो आहे स्टार्टपासून की मी जे मतं मागतोय ती माझ्या विकासासाठी आणि माझ्या जनतेसाठी मागत होतो, आणि जनतेने पुरेपूर विश्वास माझ्यावरती ठेवला आणि आज कुठे ना कुठे 11,500 मताधिक्य घेऊन मी विजय झालो। ते हा जो काही विश्वास आहे आणि जो संपादन झालं आहे ते नागरिकांचं आणि लोकांचं आहे। नक्कीच, पण आता तुम्हाला या ठिकाणी 3 दिवसाचे कपडे घेऊन यायला सांगण्यात आलेले आहे। 3 दिवस तुमचा मुक्काम असणार आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाली आहे का, अशी चर्चा सुद्धा या अनुषंगाने रंगते? याचं उत्तर कसं देणार? नाही, याच्यात काही पक्षाकडनं काहीच सांगण्यात नाही आलं आहे। फक्त इथे या अनुषंगाने इथे बोलवलं आहे, पण इतर गोष्टी अजूनपर्यंत काही सांगितलं नाही आहे। जसं जसं पक्ष आदेश देईल त्या अनुसारानं आम्ही हे करू, पुढच्या रणनीती आम्ही आखू। मुंबईमध्ये ठाकरेंचं स्पिरिट तुम्हाला सुद्धा जाणवलं का? कारण जे भावनिक आव्हान त्यांनी केलं होतं त्यामुळे त्याचा फटका सर्व आपल्या उमेदवारांना सुद्धा बसला, अशी चर्चा आहे। किती खरं आहे यामध्ये? नाही, आज मी पण एक मराठी पट्टा माझ्याकडे अधिक आहे, आणि आज मी इतर कुठलंही राजकारण करण्यापेक्षा मी आज माझं जे काही विकास आहे किंवा मी जी काही कामं केली आहेत त्याच्यावरती मी भर दिलं। मी जितका वेळ माझ्या प्रभागात देतो किंवा काही लोकांची मी कामं केली आहेत त्यावरती मी जास्ती भर दिला, आणि इतर कुठल्याही गोष्टींकडे मी माझं लक्ष दिलं नाही। मी माझं काम आणि माझी लोकं याच्यावरती मी चाललो, आणि तो आज तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतोय। नक्की, धन्यवाद तुझी बातमी केलं पाहिजे। तर आपण पाहतो या ठिकाणी आता सर्व नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे, आणि संध्याकाळी उशिरा एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत संवाद होणार आहे, बैठक होणार आहे, आणि या बैठकीनंतर नेमकी शिवसेनेची रणनीती काय असणार आहे, महापौर कोण होईल, उपमहापौर कोण होईल, स्थायी समिती कुणाला मिळेल, आरोग्य समिती कुणाला मिळेल, याबाबत सुद्धा चर्चा होते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।